विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। ऐमन बिराजदार मृत्यू प्रकरण प्रहारच्या प्रयत्नामुळे मिळाली 4 लाखांची आर्थिक मदत। नई जिंदगी परिसरातील प्रभाकर नगर येथे घरासमोर खेळत असताना शॉक लागून मृत्यू झालेल्या 7 वर्षीय ऐमन बिराजदार यांच्या कुटुंबियांना महापालिकेने 4 लाखांची मदत दिली आहे। 4 लाखांचा धनादेश आज कुटुंबियास देण्यात आला। प्रहार जनशक्ती पक्ष आणि एमआयएम पक्षाने केलेल्या लक्षवेधी आंदोलनामुळे ऐमन बिराजदार यांच्या कुटुंबियांना मदत मिळाली आहे। 5 जानेवारी रोजी नई जिंदगी परिसरातील घरासमोर खेळत असताना 7 वर्षीय चिमुकलीचा विजेच्या खांबाचा शॉक लागून मृत्यू झाला होता। यावेळी संबंधित प्रकरणाची चौकशी करावी व मृत मुलीच्या कुटुंबियांना मदत द्यावी यासाठी प्रहार संघटनेने जवळपास 26 तास सिव्हिल हॉस्पिटल येथे आंदोलन केले होते। प्रहारच्या आंदोलनाची दखल घेत महापालिका प्रशासनाने मदतीचे आश्वासन दिले होते। त्यानुसार आता महापालिका आयुक्त शीतल तेली उघडे व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या उपस्थितीत ऐमन बिराजदार यांच्या वडिलांना 4 लाखांचा धनादेश गुरुवारी देण्यात आला आहे। यावेळी प्रहार संघटनेचे शहर संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी महापालिका आयुक्तांचे आभार मानले आहेत। ऐमन बिराजदार यांच्या मृत्यू प्रकरणी महापालिका आयुक्त शीतल तेली उघडे मॅडम यांनी आईची भूमिका घेऊन मृत मुलीच्या कुटुंबियांना केलेली मदत म्हणजे त्यांना दिलेला एक आधार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे व शहरातील ज्या काही नादुरुस्त विजेचे खांब आहेत त्यांची तातडीने तपासणी करावी व असं दुर्दैवी प्रकरण पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी देखील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख जमीर शेख यांनी केली आहे। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ये आपके नाम से है। क्या नाम है आपका बताइए। बंदे नवाज वहीद बादशाह बिराजदार। ये अकाउंट पे ही चेक है। आप आज महानगरपालिकेमध्ये आम्हाला बोलवले होते। जे आमचे नातेवाईकांची जे मुलगी होती ते आज महानगरपालिकेमधून बोलून आम्हाला 4 लाखाचं जे मदत जे केली, जे आम्हाला त्यांचा खूप आनंद पण आहे, आभारी पण आहे आणि जमीर भाई यांचा पण आम्हाला आभारी आहे की आमचा या पत्रकारमध्ये ह्याच्यामध्ये फील्डमध्ये कोणाचा सपोर्ट या पण काय पण नव्हता, त्यांनी आम्हाला हे दिला आणि त्यांनी आमच्या पाठीशी उभे होते म्हणून हे आम्हाला कळालं आणि म्हणून आम्हाला ही निधी भेटली, हेच बोलायचं। ऐमन बिराजदार नावाची 8 वर्षाची मुलगी गेल्या काही दिवसांपूर्वी करंटच्या खांबाचा करंट लागून त्याचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर एक मोठा आंदोलन सोलापुरात झाला आणि या आंदोलनाची दखल घेऊन आज माननीय महानगरपालिकेचे आयुक्त शीतलताई उगले यांनी आज या ठिकाणी त्या मुलीच्या कुटुंबियाला 4 लाख रुपयाची आर्थिक मदत दिली। मी सर्वप्रथम त्यांचा आभारी आहे। खरोखरच ते मुलगी गेली ते का आता येऊ शकणार नाही, परंतु त्याच्या घरच्या लोकांना एक आधार असावा म्हणून महानगरपालिकेच्या आयुक्तांनी एक मोठी बहीण म्हणून एक आई म्हणून आईसारखी भूमिका महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी ज्याला निभावलेली आहे त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांना एक विनंती करतो की सोलापुरातील ज्या काही खांब असतील त्याच्या पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश आपण द्यावेत आहे आणि हे सोलापुरात अशी घटना दुर्दैवी घटना पुन्हा एकदा घडू नये याच्यासाठी काळजी घेण्यासाठी या अधिकाऱ्यांना आपण आदेश द्यावा एवढं सांगतो। आणि या आंदोलनात या ऐमन बिराजदारला न्याय देण्यासाठी ज्या पक्षाच्या लोकांनी, संघटनेच्या लोकांनी, सर्व पत्रकारांनी जेवढं काही आम्हाला मदत केली सर्वांचा आभार मानतो। पुन्हा एकदा महानगरपालिकेचे आयुक्त शीतलताई उगले असतील, त्याचबरोबर कारंजे साहेब असतील, त्यांचा मी आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।